नमस्कार बंधू भगिनींनो. आज स्वामी विवेकानंद काय सांगतात ते आपण बघूया. मागच्या भागात आपण बघितलं की स्वामीजी अमेरिकेत येऊन अमेरिकन लोकांनाच त्यांनी आवाहन दिलेलं आहे आणि त्यांनी विचारलंय की भारताला तुम्ही ज्या प्रकारानं धर्माचा प्रचार आणि प्रसार करता आहात तर तुम्हाला ठाऊक आहे का? भारताला अन्नाची गरज आहे, धर्माची नाही. तुम्ही त्यांना धर्म समजावून सांगू नका. अरे, तुम्हाला त्यांची विवशता, त्यांचं दारिद्र्य, त्यांचं दुःख दिसत नाही का? कल्पना करा, अमेरिकेसारख्या देशात जाऊन प्रत्येक ठिकाणी स्वामीजी आपली बाजू मांडत होते आणि त्या लोकांची कानउघाडणी करत होते. असं एखादाच संत, एखादाच महात्मा करू शकतो आणि त्या महात्म्याचं नाव होतं स्वामी विवेकानंद. बुद्धांबद्दल ते बोलताना बौद्ध धर्मातील लोकांना सांगत होते की अरे, तुम्ही ब्राह्मणांचा अ, ब्राह्मणांना विचारा, त्यांच्या ब्रेनचा, त्यांच्या मेंदूचा उपयोग करून घ्या, त्यांच्या विचारांचा उपयोग करून घ्या. कारण ब्राह्मणांना बुद्धांची गरज आहे आणि बुद्धांना ब्राह्मणांची गरज आहे. ब्राह्मणांनाही बुद्धांसारखं विशाल हृदयाची माणसं हवी आहेत आणि तुम्हालाही बुद्धिमान माणसं हवी आहेत. तुम्ही एकमेकांचाच जर उपयोग करायला विसरलात तर हा जो हिंदुस्थान आहे, हा केवळ त्यांनी आकडा दिलाय 30 कोटी भिकाऱ्यांचं निवासस्थान झालेलं आहे. तर ही जी विसंगतता आहे, हा जो बिघडलेला सूर आहे, हा कुठेतरी तुम्ही जुळवून घ्या, असं त्यांनी बुद्धांच्या अनुयायांना सुद्धा इथे मार्गदर्शन केलेलं आहे. यावरून आपल्याला कळतं की विवेकानंद हे कुठल्याच धर्माचे नव्हते. सगळ्या धर्माच्या पलीकडे मानवतेचा प्रचार आणि प्रसार करायला आले होते आणि जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी खटकत होत्या त्या त्या गोष्टींना सडेतोड उत्तर देऊन एक योग्य प्रकारचं मार्गदर्शन ते करत होते. त्यांनी संघर्ष नको, विनाश नको, सहकार्य करा, एकमेकांना मदत करा, प्रेम करा, जाणून घ्या, या ज्या मैत्री हवी, कलह नको, या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्यात त्या आजच्या जगात अतिशय आवश्यक आहेत आणि महत्त्वपूर्णही आहेत. या भागात आपण बघणार आहोत की स्वामी विवेकानंदांना योद्धा संन्यासी हे नाव कोणी दिलं. आपण हेही जाणून घेतलंय की स्वामी विवेकानंद म्हणजे आधीचं त्यांचं नाव विविदिशानंद होतं. नरेंद्र विश्वनाथ दत्त हे पहिलं नाव, विविदिशानंद हे दुसरं नाव जे त्यांनी स्वतःला घेतलं होतं. ते कधी कधी स्वतःला सच्चिदानंद सुद्धा म्हणायचे आणि खेत्री संस्थानांनी त्यांना नाव दिलं होतं, जी उपाधी दिली होती ती विवेकानंद. आणि याचेच पुढे स्वामी विवेकानंद कसे झालेत ते आपण अमेरिकेच्या शिकागोच्या ज्या भागात आर्ट गॅलरीमध्ये आपण तेही अनुभवले. आता डॉक्टर ॲनी बेझंट यांनी जेव्हा विवेकानंदांना शिकागोतील एका हॉलमध्ये बघितलं, तिथे ते अध्ययन करत होते, तर त्यांच्या समोर जो हाव आला तो आपल्यासमोर जसाच्या तसा ठेवते. त्या म्हणतात की भारताचा माध्यान्नीचा सूर्य शिकागोच्या भूमीवर तळपतो आहे. कल्पना करा किती सुंदर त्यांचं जे वाक्य आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे की भारताचा माध्यान्नीचा सूर्य, माध्यान्नीचा सूर्य म्हणजे हा डोक्यावर वर आलेला असतो आणि तेजपुंज असतो. केवढं तेज असतं त्या सूर्याचं की त्या तेजाकडे आपल्याला बघण्याची हिंमतच होत नाही. डोळे वर करून आपण त्याला नजरच होऊ शकत नाही आणि नजर गेली तरी डोळ्यातून पाणी येईल एवढं तेज. म्हणजे ज्या ॲनी बेझंटच्या ओळी आहेत स्वामी विवेकानंदांच्या बद्दलच्या त्या अद्भुत आहेत. केशरी वस्त्र, सिंहासारखे उन्नत मस्तक, श्रोत्यांच्या अंतरात्म्याचा ठाव घेणारी तीक्ष्ण नजर, सतत हसणारे ओठ आणि अकस्मात होणाऱ्या जलद हालचाली. स्वामीजी प्रथम दर्शनी मला योद्धा संन्यासी जाणवले आणि नंतर ते योद्धा जाणवले. शब्दांची जी फेक आहे ती ॲनी बेझंटच्या शब्दात जेव्हा आपण अचूक पद्धतीने आपल्या हृदयापर्यंत उतरवतो तेव्हा आपल्याला कळतं हा योद्धा संन्यासी केवढा प्रगाढ बुद्धिमत्तेचा विद्वान आणि
तेजस्वी आहे. माध्यान्नीचा सूर्य आणि विवेकानंद जेव्हा डॉक्टर बेझंटच्या शब्दामध्ये आपण समजून घेतो, तेव्हा आपल्याला आपल्या विवेकानंदांची कल्पना येते. त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा पाऱ्यासारखा. पारा जसा निसटू नये वाटतं ना, तसं स्वामी विवेकानंदांचा एक एक शब्द आणि एक एक शब्दासाठी आम्ही आतुर होतो की एकही शब्द आमच्याकडून सुटता कामा नये. कानाचे जीव करून आम्ही त्यांना ऐकायचो. स्वामीजी आणि आम्ही दुसरं कोणीच नको. एक साधा विचारही कधी ते बोलत असत तेव्हा आमच्या मनात स्पर्शूनही जात नव्हता. इतकं स्वामीजींना आम्ही जीवापासून ऐकत होतो. इथे या शब्दांची आठवण करून देतात की आम्ही समजत होतो की भारतीय लोक हे काफिर आहेत आणि त्यांना या काफिरांना समजावून सांगायला आम्ही मिशनरी पाठवत होतो. पण खरी गरज आहे आपल्याला काफिर म्हणून घेण्याची आणि हिंदुस्थाननी आता हे मिशनरी आपल्याकडे पाठवले पाहिजे, आम्हाला चांगली बुद्धी देण्याची आणि आम्हाला समजावून सांगण्याची आता गरज आहे, असं ॲनी बेझंट यांनी म्हटलेलं आहे. या शब्दावरून, या वाक्यावरून आपल्याला जाणीव होईल की किती त्या प्रभावित झालेल्या होत्या. अमेरिकेत 1893 साली स्वामीजींवर म्हणजे त्यांच्या वक्तृत्वाबद्दल, त्यांच्या प्रगल्भतेबद्दल, त्यांच्या विद्वत्तेबद्दल आणि त्यांनी लोकांना कसं जिंकून घेतलं होतं, या ज्या बातम्या होत्या त्या 1893 सालीच्या सप्टेंबर महिन्यात झळकल्या. त्या भारतापर्यंत पोचायला 1894चा फेब्रुवारी महिना उजाडला. म्हणजे किती उशिरा या बातम्या इकडे आपल्या देशापर्यंत पोचल्या. स्वामीजींची पत्र येत होती आणि त्याच्यावरून कळत होतं, पण स्वामी विवेकानंद हे परमहंसांचे शिष्य आहे ही बातमी यायला किती दिवस लागले? 1 वर्ष जवळजवळ. अमेरिकेच्या सर्व वृत्तपत्रात या बातम्या मात्र केव्हाच आलेल्या होत्या. इथे भक्तिभावानं प्रत्येक जण स्वामीजींना आपल्या घरी बोलवत होतं आणि कुठे कुठे तर जे श्रीमंत लोक होते ते तर अगदी हट्टच करायचे, नाही नाही स्वामीजी तुम्ही आमच्या घरी आलाच पाहिजे. आणि असाच एक किस्सा आपल्याला सांगते की एका गर्भश्रीमंत माणसाने स्वामीजींना आपल्या घरी खूप हट्टाने बोलावलं. त्याचं घर, त्याचा बंगला, त्याचं वर्णन जे आहे ते अतिशय श्रीमंत आणि तो जो शयनगृह होता जिथे स्वामीजींची व्यवस्था केली होती, त्या शयनगृहाला जेव्हा स्वामीजींनी बघितलं आणि जेव्हा त्यांना झोपायला सांगितलं, तेव्हा स्वामीजींना रात्रभर तिथे झोपच आली नाही, कारण इतक्या गुबगुबीत गादीची स्वामीजींना कधी सवयच नव्हती. आणि स्वामीजी अस्वस्थ झाले. स्वामीजी उठून खिडकीजवळ उभे राहिले आणि त्यांच्या डोळ्यातनं आसव यायला लागले. पुन्हा त्यांनी प्रयत्न केला की एखादं आपलं उपरणं टाकावं आणि खाली झोपावं. पुन्हा स्वामीजी त्या खालच्या जमिनीवर झोपण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांना झोपच येत नव्हती. पुन्हा उठले आणि पुन्हा त्या खिडकीजवळ गेले आणि आता आसव जास्त जोरात त्यांच्या डोळ्यातून यायला लागले होते, टिपकायला लागले होते. कंठ दाटून आला होता, अंतःकरण भरून आलं होतं आणि त्यांना समजतच नव्हतं. त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होता तो फक्त आणि फक्त भारत देश. भारत देशातील उपाशी जनता, अन्नासाठी संघर्ष करणारी जनता, त्यांच्या डोळ्यातलं कारुण्य, त्यांच्या डोळ्यातलं प्रेम, त्यांच्या डोळ्यातली भूक त्यांना जाणवत होती. आणि आपण कुठे आलोय, कशा परिस्थितीत आपण राहतोय, ते त्यांना कुठेच, त्यांच्या ऊर्जेशी त्या गोष्टी कुठेच जुळत नव्हत्या. त्यांना केवळ आणि केवळ आपल्या हिंदुस्थान साथ घालत होता. त्यांना हे सगळं नको होतं. त्यांना फक्त आणि फक्त आपल्या भारत भूमीला परतायचं होतं आणि आपल्या देश बांधवांना आलिंगन द्यायचं होतं. त्यांच्या पोटात अन्न घालायचं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघायचं होतं. त्यांचे हसरे चेहरे बघायचे होते. स्वामीजींना फक्त आणि फक्त आपली भारत भूमी साथ घालत होते. कुठेतरी स्वामीजी आता खूप अस्वस्थ झाले होते. हे सगळं वाचताना मला जाणीव झाली ती लाल बहादूर शास्त्रींची.
माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जेव्हा पंतप्रधान झाले आणि चायना सरकार जेव्हा म्हणालं ये धोतीवाला क्या लढ सकता है, तेव्हा शास्त्रीजींनी पटवून दिलं आणि शास्त्रीजींनी जे जेव्हा उद्गार होते, धोतीवालाही लढ सकता है, आणि शास्त्रीजींनी हे खरं करून दाखवलं. शास्त्रीजींच्या जीवनाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा शास्त्रीजी स्वतः म्हणजे जे पंतप्रधानांचं निवासस्थान होतं तिथे त्यांनी पिकं घेतली होती. स्वतः शास्त्रीजी हातात नांगर घेऊन आणि हातात कुऱ्हाड घेऊन काम करायचे. ते काम करण्याची वेळ सुद्धा त्यांची ठरलेली असायची. आणि जेव्हा भारत हा अतिशय कठीण परिस्थितीतून जात होता, संघर्ष करत होता, त्यांना कळत होतं की भारताची जनता ही उपाशी राहते, तर सगळ्या जनतेपर्यंत हा पैसा, हे अन्न जावं यासाठी शास्त्रीजी एक वेळचा उपवास करत होता. सांगा मला, भारताच्या इतिहासात कधी असं घडलं आहे की पंतप्रधानांनी एक वेळचा उपवास करून हे अन्न सगळ्यांपर्यंत पोचवावं यासाठी प्रार्थना केली? ते लाल बहादूर शास्त्रीच होते की जे कंदिलात काम करायचे. आपल्या कार्यालयीन कामाची वेळ झाली की तो कंदील ते विझवायचे आणि घरचा कंदील लावायचे, कारण हे आता काम आहे ते मी घरच्या कंदिलात मला करायला हवं, कार्यालयाची वेळ आता संपलेली आहे. हे लाल बहादूर शास्त्रीच करू शकतात. शिकागोत वेगवेगळे अनुभव स्वामीजींना येत होते, वेगवेगळे लोक भेटत होते, वेगवेगळे तत्वज्ञ भेटत होते. आणि असेही गमतीदार अनुभव स्वामीजींना आले की रॉबर्ट इंगेरसोल नावाचे एक अज्ञेय व्यक्ती जेव्हा स्वामीजींना भेटले तेव्हा ते म्हणाले की ते खरं तर धर्म मूल्यांचे कडवे टीकाकार होते, सतत क्रिटिसायझर ज्याला म्हणतो आपण, की सतत टीका, असे टीका करणारे व्यक्ती. आणि एका बैठकीत ते स्वामींना म्हणाले की हे जग जे आहे ते एका संत्र्यासारखं आहे, आणि आपण शेवटच्या क्षणापर्यंत या संत्र्याचा चोथा होईपर्यंत त्याचं जे तो रस आहे तो आपण स्वतः प्राशन करावा आणि मजा करून घ्यावी, जगून घ्यावं हे जीवन. या अर्थानं त्यांनी संत्र्याची तुलना जीवनाशी केली, जीवनाची तुलना संत्र्याशी केली. स्वामीजी हसले, कारण हे जे आहे ते त्यांच्या पुरतं त्यांनी गृहीत धरलं होतं. स्वामीजी म्हणाले, माझी संत्र्याचा रस काढण्याची जी पद्धत आहे ना ती खूप वेगळी आहे. मला या संत्र्यातून कितीतरी जास्त पटीनं रस मिळतो, कारण मी अमर्त्य आहे. मला कुठलीच घाई नाही, कुठलेच बंधन नाही, माझं स्वतःचं कुटुंब नाही, माझा स्वतःचा पंथ नाही, आणि माझं कुटुंब, माझी संपत्ती म्हणजे हे सगळं विश्व आहे. या भावनेतून मी या जीवनाकडे बघतो आणि हा जीवन रस प्राशन करतो. मी सर्वांवर प्रेम करतो, सगळ्यांमध्ये भगवंताचं अस्तित्व बघतो, ईश्वर हा कणा कणात आहे याची अनुभूती घेतो, आणि अनंत पटीनं हा रस मला मिळत असतो. कल्पना करा, प्रत्येकाची भूमिका आणि प्रत्येकाचा दृष्टिकोन हा किती वेगळा. इंगेरसाल यांचा दृष्टिकोन वेगळा आणि स्वामीजी यांचा दृष्टिकोन हा अथांग आहे. प्रत्येक कणाकणात ईश्वर बघणारे स्वामीजी सहस्त्र पटीनं मला हा रस मिळतोय, प्रत्येकाच्या मुखात हा जीवन रस जातो आहे, हा उदात्त दृष्टिकोन स्वामीजींमध्येच होता. प्रत्येकाला ती गोष्ट प्राप्त व्हावी ही जाणीव किती महान असते ना, आणि ही जाणीव स्वामीजीच आपल्याला करून देतात. काल सावरकरांचा थोडा अभ्यास करत होती आणि सावरकरांचा एक दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवते, हा जो स्वामीजींनी दिलेला आहे, की एक ब्रिटिश अधिकारी सावरकरांच्या घरी आला आणि त्यांना म्हणाला की तुमच्याबद्दल वॉरंट आलेला आहे, तुमच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा आहे, हा वॉरंट घ्या आणि ताबडतोब तुम्ही मंडळी बाहेर बसा.
मला तुमच्या घराची झडती घ्यायची. सावरकर हसले, म्हणाले, ठीक आहे, अगदी काम तुम्ही तुमचं चोख आणि आरामात पार पाडा, आमची काळजी करू नका. बायकोला म्हणाले, अगं, एक चटई आण, आपण अंगणात बसू, त्यांना यांचं काम करू द्या. ब्रिटिश अधिकारी जलद गतीनं म्हणाला, मला तुमचा सातबाराचा उतारा लागेल, या घराचे सगळे कागदपत्र घेऊन या. सावरकरांनी आपल्या बायकोला सांगितलं, यमुनाबाई, येताना चटई आणि जे आपल्या घराचे कागदपत्र आहेत ना, ते सगळे घेऊन या. यमुनाबाई बाहेर आल्या, चटई अंथरल्या गेली. सावरकर तिथे बसले, पुन्हा घरात गेल्या आणि नंतर एक पुंगळी घेऊन, खूप मोठी पुंगळी घेऊन त्या बाहेर आल्या. ते कागदपत्र त्यांनी त्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या हातात ठेवले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ती पुंगळी सरळ केली आणि पाहिलं, आणि आ वासून तो यमुनाबाईंकडे बघतच राहिला. सावरकरांनी विचारलं, मिळाला का सातबारा? ब्रिटिश अधिकाऱ्याची जी हावभाव होते ते आणखीनच ताणले गेले आणि तो आश्चर्यचकित होऊन पुन्हा तो सातबाराचा जो कागद दिलेला होता तो पुन्हा पुन्हा बघत होता. अहो, काय झालं? तो नकाशा त्यांनी गुंडाळला आणि सांगितलं, अहो, हा हिंदुस्थानचा नकाशा आहे. आता सावरकर हसले आणि म्हणाले, हाच आमच्या घराचा पत्ता आहे. आमचं घर म्हणजे हिंदुस्थान आहे. घ्या, तुम्हाला झडती कुठे घ्यायची आहे ती. मास्टर्स, स्वामी विवेकानंद काय आणि सावरकर काय, दृष्टिकोन केवढा उदात्त आहे आणि किती गोष्टी आपल्याला ते शिकवतात आहेत. आपण आपलं घर केवळ 535 स्क्वेअर फीट, 1200 स्क्वेअर फीट, 2000 स्क्वेअर फीटमध्ये मोजत असतो. उंबरठ्याच्या पलीकडची जागा माझी नाही आहे, किंवा सोसायटीच्या बाहेर जो कचरा पडलाय त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, अशी आपली भूमिका असते. कुठेतरी स्वामी विवेकानंद आपल्याला विचार करायला सांगतात आहे. आपण काही विवेकानंद होऊ शकत नाही, पण स्वामी विवेकानंदांचे गुण हळूहळू तर आपल्यात सामावू शकतात ना. आपली दृष्टी तर बदलू शकते ना, आपले विचार तर बदलू शकतात ना, आपले हृदय अथांग होऊ शकतं ना. मला वाटतं आपण सगळेच यासाठी तयार आहोत, होय ना? आपण माझ्या सोबत आहात. खूप खूप धन्यवाद. स्वामी विवेकानंदांच्या या ऊर्जेशी आपण स्वतःला जुळवून घेऊया आणि ध्यानाकडे वळूया. पत्रीसन नेहमी सांगत, नुसतं ध्यान घेऊन चालत नाही, ध्यानाबरोबर ज्ञान देणं अतिशय महत्वाचं आहे. आणि तेव्हाच आपले विचार बदलतात, आपले आचार बदलतात. प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी आपण खूप खूप शिकत असतो आणि आपल्या जाणीवा या प्रगल्भ होत असतात. प्रयत्न करूया मास्टर्स, आजच्या ध्यानामधून एक अद्भुत अनुभूती घेण्याची. सगळ्या बंधू भगिनींना विनंती करते की त्यांनी आपले सुंदर डोळे हळूवार मिटून घ्यावे. एक दीर्घ श्वास, आपले चष्मे कृपा करून बाजूला काढून ठेवावे. एक दीर्घ श्वास
आपल्या पायापर्यंत, आपल्या पायाची जी दुखणी आहेत, कोणाला पायाला मुंग्या येतात, नसा दुखतात, पोटऱ्या दुखतात, गुडघ्यांमध्ये दुःख आहे, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, हृदय, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार, जी सगळी नकारात्मकता आहे ती निघून गेली आहे मास्टर्स. श्वास बाहेर सोडा. श्वास बाहेर सोडताना या सगळ्या वेदना संपल्या आहेत हा भाव आणा. आवाहन करते स्वामी विवेकानंदांना, परमहंसा आणि माता शारदा देवी, महादेव, महादेवी, या ऊर्जेशी एकरूप होऊन जा मास्टर्स. संपूर्ण सूर्यदेवाची ऊर्जा आपल्या स्पाइन मध्ये महसूस करा. एका मणक्यातून दुसऱ्या मणक्यात आणि दुसऱ्यातून तिसऱ्या मणक्यात ही ऊर्जा प्रवाहित होते आहे. खालपर्यंत या मास्टर्स. संपूर्ण पाठ शांत झालेली आहे. एक दीर्घ श्वास पुन्हा पायापर्यंत घ्या. आपले पाय ते मणिपूर चक्रापर्यंत म्हणजे बेंबीपर्यंतचा भाग शांत झालाय. एकदम शांत झालाय. दुसरा श्वास आपल्या हृदयस्थानापर्यंत. हृदयस्थान फुलतंय तुमचं.
जितकं होईल तितकं फुलवा आणि ऊर्जा भरवून घ्या. प्रत्येक अवयवात ही ऊर्जा पोचलेली आहे. श्वास बाहेर सोडून द्या. तिसरा श्वास आपल्या हायर हार्ट चक्र म्हणजे छातीच्या 4 बोट वरपर्यंत, छातीच्या 4 बोट वर, दोन्ही खांद्याच्या रांगेत. नंतर विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार शांत झाले. एकदम शांत. श्वास सोडून नमस्तेस. या क्षणी आपले शरीर संपूर्ण शांत झालं. आपलं सगळं आभा मंडळ शांत झालं. ज्यांना गुडघ्यात दुखतंय त्यांनी कृपया आपले पाय सरळ करावे. एकदम शांत. चलते चलो मेरे दोस्तों. और शांत, और शांत, और सहज. अजून शांत. आपल्याला सगळ्यांना 5 पावलं उतरायची आहेत. आपले गुरु आपल्या सोबत आहेत, त्यांना दंडवत प्रणाम. 5 पायऱ्या उतरा मास्टर्स. 5, 4, 3, 2, 1, 0. इथे कन्याकुमारीला आपण आलेलो. एकदम शांत. स्वामीजी ज्या खडकावर बसत, इथली ऊर्जा आपल्याला मिळते. आणि आपलं रूपांतर या क्षणी
महादेवाच्या पिंडीत झालेलं आहे. फील करा मास्टर्स. आपण एका दिव्य प्रकाशात आहोत. सगळ्यांच रूपात महादेवाच्या पिंडीत आपला आपला अनुभव घ्या. ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः. योग योग योगेश्वराय काल काल कालेश्वराय भूत भूत भूतेश्वराय शिव शिव
शम्भो 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 चटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले विलम्बिताम्बुजंग तुंग मालिका मोट्ट 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 मन्निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिव हर हर शिव शंकर नीलकंठ गंगाधर आए शरणम ते हारे ज्ञान ऐसा विशाल बैठे हो मृग नैन छाए माथे चंद्र विराजे तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 जटाकटाह सभ्रम भ्रमन्निलिम्ब निर्झरी विलोल वीच वल्लरी विराजमान मूर्धनि धगद 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुरा सुरदिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित् दिगंबरे मनो विनोद में तु वस्तुनि जटाभुजंग पिंगला स्फुरत् फणामणि प्रभा कदम्ब कुंकुमाधवा प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान सिंधुर स्फुरत् वगुत्तरीय मे दुरे मनो विनोद भर्जितं विभर्तु भूत भर हर हर शिव शंकर कालकंठ डमरूधर काशी कैलाश वासी मृत्युंजय भूतनाथ दानी अवठर हो दर्शन कल्याणकारी तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 सहस्रलोचना प्रभत्ति शेषलेख शेखरा प्रसून धूल धोरणे विदुस्सराम्रपीठ भूभुजंग राजमालया निबद्ध जाट जूट काश्रिये चिराय जायतं चकोर बंधु शेखर प्रलाट चत्वर ज्वल धनंजय स्फुलिंग भान्य पीत पंच सायकं नमन्निलिम्ब नायकं सुधामयोख लेखया विराजमान शेखरं महाकपाल संपदे शिरोजटालमस्तु न कराल भाल पट्टिका धगद् 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 ज्वला धनंजय धरीकृता प्रचंड पंच सायके धराधरेन्द्र नंदिनी कुचाग्र चित्र पत्रिका प्रकल्पनाति शिल्पनी त्रिलोचने रतिर्मम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नवीन मेघमंडले निरुद्ध दुर्धर स्फुरत् कुहून शीतनीतमा प्रबद्ध बद्ध कंदरा निलिम्प निर्झरी धरस्तनोत कृत्य सिंधुरा कलानिदान बंधुरा श्रियं जगंधरुन् हर हर शिव शंकर तीव्र कंठ प्रलयांकर विश्वनाथ स्वामी अवतारी भर देते हैं भंडार
प्रभु खुशियों से आशुतोष शंभु अभिकारी तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 प्रफुल्ल नील पंकजा प्रपंच कालिमा प्रभा विडम्बिकण्ठ कंदरारुचि प्रबंध कंदरं स्मरच्चिदं पुरच्चिदं भवच्चिदं मखच्चिदं गजच्चिदं तमन्त कच्चिदं भजे अखर्व सर्व मंगला कला कदम्ब मंजरी रस प्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकान्तकान्तकं तमन्तकान्तकं भजे जयत्वदा भ्रमि भ्रम प्रमत्ति जंगम स्वरद्ध गद्द गद्द निर्गमल कराल भाल हव्यवादि मिद्य मिद्य मिद्वलन मृदंग तुंग मंगल ध्वनि क्रमा प्रवर्तिता प्रचंड तांडवा हर हर शिव शंकर कल्कंठ तूणीधर परमेश्वर तारणहारी शरणागत के पापों का नाश करते हो नटराजा पालनहारी तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 दिशत चित्र तल्पयो भुजंग मोक्तिमस्त्र जोर गरिष्ठ रत्न लोष्टयो सुरद्धि पक्ष पक्षयो तृणारविंद चक्षुषो प्रजामहि महेन्द्र यो समन् प्रवर्तयन् मना कदा सदा शिवं भजे कदा निलिम्प निर्झरे निकुंज कोटरे वसन् विमुक्त दुर्मति सदा शिरस्थमञ्जलिं वहन् विमुक्त लोल लोचनो ललाम बाल लग्न काशिवेति मन्त्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम् इमं हि नित्वमेव मुक्त मुक्त मोतमस्वतं पठन् स्वरं ब्रुवन्नरो विशुद्धमेत सन्ततं हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनम् हर हर शिव शंकर मधुकंठ महिमाधर तीनों लोकों के स्वामी मन की हर दशा को आप जानते हो शिव शिवदाता सर्व ज्ञानी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 तन ना 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 ना
चटाटवी गलज्जल जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा नमो नमो जी शंकरा या क्षणी शिवतत्व आणि आपण एक आहात मास्टर्स, एक आहात, पूर्णपणे एक आहात. चंद्रमा ललाट पे भस्म है भुजाओं में वस्त्र बाघ छाल का है खड़ा पाँव में प्यास क्या हो तुझे गंगा है तेरी जटाओं में जटाओं में जटाओं में दूसरों के वास्ते तू सद तुम्ही स्वतःला महसूस करता आहात शिवाच्या रूपात बघता आहात. शिवाचं रूप आपल्या डोळ्यासमोर येतंय. ध्यानात बसलेले शिवजी पाठीवर रुळणारे केस, कानात कुंडल, अर्धोन्मिलित डोळे, आज्ञाचक्राच्या तिथला त्रिनेत्र, गळ्यात असणारे साप, आणि जटेतून वाहणारी गंगामाई पूर्णपणे एकरूप होता. भोले बाबा तेरी क्या ही बात है भोले शंकरा तेरी क्या ही बात है दूर होके भी तो साथ है ओ दूर होके भी तो साथ है खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण मैं तेरा आंसू हूँ तू मेरा दर्पण तेरे ही होने से मेरी ये सारी जिंदगी सजी है लागी मेरी तेरे संग
मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी आपलं मेरी प्रेम, तेरे आपली तन्मयता, शंकरा, लागी संपूर्ण शरणागती संग मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, मिला नहीं जितना पास तुझको पाया, उतना खुद से दूर जाना शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ, शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ। मैंने खुद को खुद ही बांधा अपनी खींची लकीरों में, मैं लिपट चुका था इच्छा की जंजीरों में, अनंत की गहराइयों में समय से दूर हो रहा हूँ। शिव प्राणों में उतर रहे और मैं मुक्त हो रहा हूँ। मास्टर्स, पूर्ण शून्यता, शिवतत्व आपल्यात सामावलेले आहे. ते पूर्णपणे आपल्या शरीरात स्थिर झालेलं आहे. काही क्षण ही शून्यतेची अनुभूती घ्या. कुठलाच आवाज येणार नाही. ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते स्वामी विवेकानंद, परमहंसा, माता शारदा देवी, सूर्यनारायण भगवान आणि महादेव महादेवी आपल्या सगळ्यांना या ग्रुपच्या वतीनं दंडवत प्रणाम करते आणि रजा मागते. मास्टर्स, आपण शिवरूपातून आता हळूहळू आपल्या मूळ रूपात येत आहात, चेतनतेकडे येत आहात. हळूच पावलं हलवा. 5 डोळ्यांवर हात घ्यावे. 5 4 3
दोन एक हे सुंदर डोळे हळूवार उघडावे. या विश्वाला आशीर्वाद द्यायचा. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर आनंदात आहेत, सुखात आहेत, सुरक्षित आहेत. इथले सैनिक इथल्या स्त्रिया, मुली सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. इथली पृथ्वी माता आपली सुरक्षित आहे, आनंदात आहे. कल्याण वस्तू, कल्याण वस्तू. तथा असतो. ऊर्जा खूप आहे, मला बोलता येत नाही, त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांची इथे रजा घेते. तुम्हाला बोलायचं असेल तर रोहिणीताई पुढे 10 मिनिटं, 5 मिनिटं. कुणाला बोलायचं? हा बोल. अतिशय सुंदर ज्ञान व ज्ञान. द्रवक अगदी आम्ही देहभान विसरून ऐकतो. खूप छान होतं ताई, खूप छान होतं. छान व ज्ञान. शतकोटी प्रणाम ताई, शतकोटी प्रणाम. कुणाला बोलायचं अजून? बहुतेक नाही काही. सगळे ध्यानामध्येच आहेत. जय श्रीराम ताई. जय श्रीराम. जय श्री